नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कैरीचा सांबार बनवणार आहोत। मैत्रिणींनो, ही रेसिपी जितकीच टेस्टी दिसत आहे तितकीच बनवायला देखील सोपी आहे आणि अगदीच युनिक रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि नक्की एकदा बनवून बघा। त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी बघा मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आपण त्यांना साफ करून घेणार आहोत आणि त्यांचे मीडियम साईजचे म्हणजे आपल्या बोटा एवढे त्यांचे पीसेस करून घ्यायचे आहेत। जास्त लांबही नाही आणि जास्त छोटेही नाही। आणि सर्वात आधी शेवग्याच्या शेंगांना आपण धुणार आहोत। स्वच्छ 3 ते 4 पाण्यात धुवून मगच आपण वापरणार आहोत। आता या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे कट करून घेते आणि मी त्यांचे जे शेवटचे म्हणजे काप करते ते मी थोडेसे तिरपे करते। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। आणि ते झाल्यानंतर आपण त्यांच्यावरचे जे साल आहे ती काढून घेणार आहोत, जेणेकरून शेंगा ज्या आहेत त्या पटकन आणि व्यवस्थित शिजतील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण साल काढून घेतलेली आहे। दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी मी तूर डाळ घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे। सोबत मी तिला भिजू घातलं होतं आणि या ठिकाणी मी तिला कुकरमध्ये घातलेलं आहे। साधारणतः अर्धी वाटी या ठिकाणी आपण तूर डाळ घेणार आहोत आणि यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घालणार आहोत आणि आपण याला शिट्ट्या घेणार आहोत। यांच्या कुकरमध्ये आपण साधारणतः 1 ग्लास पाणी घातलं होतं आपल्या डाळ आणि कांदा टोमॅटो शिजवण्यासाठी। आणि शेवग्याच्या शेंगा मी या ठिकाणी पाण्यात घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी मी मोठी कैरी घेतली आहे, तुम्हाला दिसत असेल। त्यामध्ये आपण तिचे असे मीडियम साईजचे जेवढे आपले लोणच्याची फोड असते तेवढेच आपल्याला ह्या कैरीचे पीसेस करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा आपण कोणतीही भाजी वापरण्याआधी तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच तिचा वापर करायचा आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी जास्त कैरी घेतलेली नाही आहे, मी त्यामधल्या 2 पीसेस फक्त कट करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी टोमॅटो, कांदा आणि आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून घेत आहे आणि पुन्हा आपण कुकर जो आहे तो बंद करणार आहोत। कुकरमध्ये पाणी घालायची गरज नाही, कारण आपण जेव्हा डाळ घातली होती तेव्हा जे पाणी आहे ते अजून पूर्णपणे आटलेलं नाही आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा दुसऱ्या साईडला मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। गॅसची फ्लेम लो ठेवून त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे। यामध्ये आपण मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये मी उडीद डाळ घातलेली आहे 1 चमचा, 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं तडतडलं की या ठिकाणी मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून घातलेला आहे आणि या ठिकाणी मी त्या कांद्याला परतून घेत आहे। मैत्रिणींनो, या ठिकाणी बघा कांदा आपल्याला गोल्डन होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण बारीक चॉप करून या ठिकाणी एक टोमॅटो घालणार आहोत। कांदा आणि टोमॅटो हे दोघंही आपल्याला बारीक चॉप करून घालायचे आहेत आणि ते व्यवस्थित शिजले की आपण त्यामध्ये कैरीचे कापसुद्धा घालणार आहोत। आता कैरीच्या कापांना सुद्धा आपण यामध्ये परतवून घेणार आहोत। हे बघा व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे, जास्त घाई करायची नाही, गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। त्यानंतर या ठिकाणी मसाले घेतले 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, भाजली धनापूड आणि जिरापूड मिक्स घेतला आहे 1 चमचा आणि या ठिकाणी मी 2 चमचे सांबार मसाला घातलेला आहे। आता ह्या मसाल्यांना आपण ह्या मिश्रणात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। कैरी, कांदा आणि टोमॅटो यांना आपण व्यवस्थित मसाल्यात परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे कुकरमध्ये
शिजायला घातलेलं होतं, तर शेंगा, डाळ आणि कांदा टोमॅटो ते सुद्धा आपण या ठिकाणी याच्यात घालून घेणार आहोत. आणि तुम्ही बघितलं असेल की आपल्या शेंगा ज्या आहेत त्यासुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी कुकरमध्येच पाणी गरम करायला ठेवलं होतं, साधारणतः अर्धा ग्लास. आणि नंतर ते गरम झालेलं पाणी मी ह्यात घातलेलं आहे. गरम पाणीच घालायचं आहे. आणि यानंतर या ठिकाणी मी साधारणतः 50 ग्राम गूळ घातलेला आहे. आता गूळ हा तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकतात, पण या ठिकाणी मी 50 ग्राम घातला आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे, जेणेकरून आपला जो सांबार आहे याला व्यवस्थित गोड आणि आंबटपणा येणार आहे. आणि मैत्रिणींनो, गूळ घातल्याने हे आणखीनच टेस्टी लागतं सांबार. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपल्या कैऱ्यासुद्धा व्यवस्थित त्यामध्ये शिजल्या गेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आपल्या सांबारला एक मस्त उकळी येऊ देणार आहोत. आणि या ठिकाणी भातासोबत आपण आपल्या सांबारला सर्व करणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा असा सांबार नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आजसाठी एवढंच. धन्यवाद.